विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट. कोणतं चॅप्टर बघायचं आहे आपल्याला? थर्ड चॅप्टर, इंडायसेस अँड क्यूब रूट. याच्या आधी आपण स्टँडर्ड 6 मध्ये इंडायसेस शिकलेलो आहोत आणि त्या इंडायसेस मध्ये आपल्याला जर एखादा नंबर आपण वारंवार लिहिला आणि त्या नंबरचं एक दुसऱ्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं तर तो नंबर आपण इंडायसेसच्या स्वरूपात लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, the number multiplied by itself, the number multiplied by itself get square of that number. It is written as A multiplied by A is equal to square of A and is equal to A raised to the power 2. That is, A multiplied by A is A raised to the power 2. So that is equal to A raised to the power 2. Now here the number A indicate a base and number 2 indicate the power of that number. Now suppose this is the first example, the number multiplied by itself gets square of that number. It is written as A multiplied by A is the square of A is equal to A raised to the power 2. Now second example, the product 3 into 3 into 3 into 3, or suppose 1 2 3 4 5 can express three raised to the power 1 2 3 4 5, 3 raised to the power 5, in which three is the base and 5 is the index.
that is 3 raised to 5 is the index of a number. कोणता नंबर आहे? Two, 1, 8, 7. It is clear? This is a 9, 9 3 is a 27, 27 3 is a 81. It is a 9, 9 3 is a 243. Okay. 3 raised to 5 is the index form of a number 243. That is 3 raised to power 5 means 3 multiplied by 3 multiplied by 3 multiplied by 3 multiplied by 3. Listen. 3 3 is 9, 9 3 is 27, 27 3 is how much? 81, and 81 3 is 243. Yeah. So after the law of indices, laws of indices. Take M and N are integers. Then number 1. First law. Listen carefully. A raised to the power n multiplied by a raised to the power n is equal to. मी प्रत्येक लॉ तुम्हाला समजून देतो, त्याच्यावरचं एक उदाहरण तुम्हाला नंतर करायचं आहे. या ठिकाणी आपण जेव्हा इंडेक्स बद्दल माहिती पाहिली त्यावेळेला खाली जो नंबर असतो त्याला आपण म्हणतो बेस, आणि जो त्याच्या राईट हेडवर असतो त्याला म्हणतो आपण इंडेक्स. मग हा बेस आणि हा इंडेक्स या दोन्ही नंबरचा जर प्रॉडक्ट आपण करतो म्हटलं तर या दोन्ही नंबरमध्ये बेस सारखा आहे, म्हणून बेस इक्वल असेल आणि ऑपरेशन मल्टिप्लिकेशन असेल. ऑपरेशन मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची सम करायची. ठीक आहे. इथे मी ए रेज टू द पॉवर एम प्लस एन काय म्हटलं मी, बेस इक्वल मल्टिप्लिकेशन. ऑपरेशन कोणतं? मल्टिप्लिकेशन. बेस इक्वल ऑपरेशन मल्टिप्लिकेशन आणि म्हणून सम ऑफ इंडेक्स. इंडेक्सची सम आपल्याला करायची. बेस इक्वल असेल, ऑपरेशन मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची सम. सम म्हणजे एडिशन. त्यानंतर नंबर 2, जर बेस इक्वल आहे, बेस
इक्वल आहे आणि ऑपरेशन डिव्हिजन आहे, ऑपरेशन डिव्हिजन आहे. तर मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा ऍडिशन केली, डिव्हिजन आहे म्हणून सबट्रॅक्शन करायचं. m मायनस n. क्लिअर. थर्ड लॉ, मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं. आता या ठिकाणी बेस डिफरंट आहे, a मल्टिप्लाइड बाय b आणि याचा इंडेक्स आहे n. ठीक आहे. प्रॉडक्टचा इंडेक्स म्हणून हा इंडेक्स प्रत्येकाचा राहील. मग इथे त्याचं सिम्प्लिफिकेशन येईल a रेज टू पॉवर n मल्टिप्लाइड बाय b रेज टू पॉवर n. फोर्थ लॉ, जर समजा नंबर कुठलाही असो आणि त्याचा इंडेक्स जर 0 असेल तर त्या नंबरची व्हॅल्यू असते 1. फिफ्थ लॉ, जर एखादा इंडेक्स हा निगेटिव्ह आहे, एखादा इंडेक्स हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह इंडेक्सला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, हा जो त्याचा बेस आहे या बेसची उलटापालट करायची. म्हणजे खालचा नंबर वर आणि वरचा नंबर खाली. इथे येईल 1 अपॉन a रेज टू पॉवर प्लस n. त्यानंतर नेक्स्ट लॉ नंबर 6, power of power a raised to power n its power n. power of power असेल तर काय करायचं, टेकिंग द प्रॉडक्ट ऑफ पॉवर, that is a raised to power n multiplied by n. 7, या ठिकाणी प्रॉडक्टचा इंडेक्स होता आणि या ठिकाणी रेशियोचा इंडेक्स आहे. ज्याप्रमाणे हा इंडेक्स प्रत्येकाला दिला त्याचप्रमाणे हा इंडेक्स सुद्धा प्रत्येकाला द्यायचा. a raised to power n upon b raised to power n. नंबर 8, suppose a upon b raised to power minus n. निगेटिव्ह इंडेक्स आहे आणि निगेटिव्ह इंडेक्सला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बेसची उलटापालट करायची. बेसचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये. म्हणजे बेस कोणता येतो, a अपॉन b. मग a अपॉन b ची उलटापालट करा, इन्व्हर्स घ्यायचा b अपॉन a, दॅट इज b अपॉन a रेज टू पॉवर प्लस a. आणि इथे हे तुमचे 8 लॉ कंप्लीट होते. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला या लॉवर आधारित एक एक्सरसाइज दिलेली आहे. युजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. क्लिअर. तर हे तुम्हाला ॲज ए होमवर्क लिहायचं आहे. जसं पहिलं उदाहरण आहे, काय दिलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये, using laws of indices write proper numbers in the following boxes. Yeah. So number 1, 3 raised to 5 multiplied by 3 raised to 2 is 3 raised to. लक्ष द्यायचं. पहिला लॉ पण बेस सारखे आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इंडेक्सची ऍडिशन. सम त्यावेळी 5 प्लस 2 that is equal to 7.
Second, 3 raised to power 7 divided by 3 raised to power 9 is equal to 3 raised to power. इथे आपण काय घेतलं होतं 5 plus 2 is 7. इथे तुम्हाला काय घ्यायचं आहे डिव्हिजन आहे म्हणून इंडेक्सची सबट्रॅक्शन 7 minus 9. आता 7 चं साइन कोणता आहे प्लस एक नंबर पॉझिटिव्ह आहे दुसरा नंबर निगेटिव्ह आहे अशा वेळेला काय करायचं थोड्या वेळासाठी दोन्ही नंबरचे चिन्ह विसरून जायचे जो मोठा नंबर आहे त्या मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करायचा म्हणजेच या ठिकाणी काय येईल मोठा नंबर 9 छोटा नंबर 7. ठीक आहे याला याच्यातून मायनस करायचं आणि मोठ्याचं साइन लावायचं मोठ्याला साइन कोणता आहे मायनस मायनस दॅट इज इक्वल टू -2. 9 मधून 7 गेली साइन मायनस इथे येईल -2. त्यानंतर थर्डमध्ये काय घेतलं त्याने पॉवर ऑफ पॉवर. मग पॉवर ऑफ पॉवर आहे तर पॉवरचा आपण प्रॉडक्ट करतो किती केली या ठिकाणी 4 into 5 4 5 जा 20 that is 3 raised to the power 20. ठीक आहे त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम 5 raised to the power -3. आता निगेटिव्ह इंडेक्सला जर पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा जो बेस आहे याचा डिनॉमिनेटर दिलेला नाही तो समजायचा 1. हा बेस आहे याची उलटा पालट करून घ्यायची म्हणजे 1 जाईल वर आणि 5 येईल खाली -7 प्लस so 5 raised to the power 3. yes त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल नंबर कोणताही असो जर त्याचा पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. त्यानंतर 6 कोणताही नंबर असो त्याचा पॉवर जर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू सुद्धा तेवढीच असते. त्यानंतर 7 5 multiplied by 7 raised to power 2 याचा अर्थ प्रॉडक्टचा पॉवर म्हणून प्रत्येकाचा पॉवर आहे 5 raised to power 2 multiplied by 7 raised to power 2. त्यानंतर 8 काय होईल 5/7 इथं प्रॉडक्ट घेतला इथे डिव्हिजन घेतली पॉवर किती आहे 3 म्हणून प्रत्येकाचा पॉवर 3 राहील 5 raised to power 3 upon 7 raised to power 3. त्यानंतर 9 निगेटिव्ह इंडेक्स दिलेला आहे 5/7 त्याचा इंडेक्स आहे निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर बेसची उलटा पालट करायची काय होईल 7/5 raised to the power 3 आणि इथे तुमची एक्सरसाइज पूर्ण होते. एक वेळा याच्यावर रिव्हिजन करून घ्यायची काही अडचणी असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा. पुढे जाऊया आता मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. Numbers with rational indices. So number 1 meaning of the number when the index is
rational number of the form 1/n. ओके, याचा अर्थ आपल्याला अशा नंबरचं मिनिंग विचारात घ्यायचं आहे की ज्या नंबरचा इंडेक्स हा रॅशनल नंबर आहे आणि तोही 1/n च्या फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल, ओके, नाव हिअर 2 raised to the power 2. याचा अर्थ 2 raised to the power 2/1. याचा अर्थ 2 raised to the power 2 आपण घेतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ 2. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला, स्क्वेअर ऑफ 2, किंवा याला काय म्हणतो, 2's स्क्वेअर म्हणतो, 2's स्क्वेअर. क्लिअर. आता जर समजा आपण या नंबरला या फॉर्ममध्ये लिहिलं 2 raised to power 1/2. क्लिअर. आता या ठिकाणी स्क्वेअर हा न्यूमरेटर मध्ये होतो, नंबर जो होता हा न्यूमरेटर मध्ये होता आणि त्याचा डिनॉमिनेटर होता 1. पण इथं अगदी उलट आहे. इथं उलट असल्यामुळे खाली जो नंबर आहे याला आपल्याला म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे, इट इज द रूट, आणि वर जो आहे हा आहे पॉवर. म्हणजे या ठिकाणी जर आपण समजा 1 हा नंबर घेतला आणि इथे आपण लिहिलं वर पॉवर अपॉन रूट, आणि हा काय आहे, बेस. पॉवर अपॉन रूट आणि हा आहे बेस. याच्यावरून जर आपण एखादा नंबर लिहितो म्हटलं 3 raised to the power 1/5 और से नाव 2/5. ठीक आहे. याचा अर्थ याला आपण 3 raised to the power 2 its power 1/5 असं लिहू शकतो, किंवा यालाच आपण 3 raised to power 1/5 its power 2 असे लिहू शकतो. पण हे झालं इंडेक्स फॉर्मेशन किंवा मल्टिप्लिकेशन फॉर्म. कारण सिन्स 2/5 इज 2 multiplied by 1/5 or 1/5 multiplied by 2, that is 2/5. याचं कन्वर्शन करत असताना या ठिकाणी काय विचारात घ्यायचं आपल्याला, एक्झाम्पल 2. इथे आपण लिहिलं होतं स्क्वेअर ऑफ 2 स्क्वेअर. या ठिकाणी याचं मीनिंग काय आहे, नंबर or base, the number having base 2 and power also 2 or index 2. Two as a base with index 2. 2 as a base with index 2 असं सुद्धा आपण त्याला संबोधू शकतो. नाउ द स्क्वेअर ऑफ ए नंबर, द स्क्वेअर ऑफ ए नंबर. जर आपल्याला हे शो करायचं असेल तर कुठलाही आपण या ठिकाणी नंबर लिहिला, त्या नंबरचा इंडेक्स घेतो आपण 2. that is
index is written as 2. स्क्वेअर घेतला तर इंडेक्स राहील 2 आणि जर स्क्वेअर रूट घेतलं तर the square root of a number that is equal to number. या नंबरला आपण काय करतो स्क्वेअर रूटच्या साइनमध्ये लिहितो म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर आणि याला इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहितात नंबर रेज टू द पॉवर 1/2 क्लियर. आता या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतला म्हणून या ठिकाणी 2 आले स्क्वेअर रूट घेतलं म्हणून इथे 2 आले. जर थर्ड रूट असेल फोर्थ रूट असेल तर मग काय कराल सो इन जनरल स्क्वेअर ऑफ ए can be written as a square. Square of a can be written as a square and square root of a can be written square root of a is written as under root a which is equal to. आता याचा अर्थ नीट समजून घ्या. याचा अर्थ काय आहे स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर या ठिकाणी सेकंड रूट येते आणि सेकंड रूट म्हणून इथे राहते 2. कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर रूट घेतला तर इथे राहते 2 आणि या नंबरचा इथे पॉवर दिलेला नाही म्हणून पॉवर राहतो 1. ठीक आहे. मग या नंबरला आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहितो ये रेज टू द पॉवर 1/2 रेज टू द पॉवर 1/2. Clear? So square root of a is written as surd sign a radicans order 2. सर्ड मध्ये याला कसं रीड करतात a radicans order 2 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 2 किंवा रूट ऑफ a काय म्हणायचं रूट ऑफ a काय म्हणायचं रूट ऑफ a स्क्वेअर रूट ऑफ a that is a raised to power 1/2. 1 कुठून आणला 1 is the index of a आणि 2 कुठून घेतला 2 is the root. क्लियर. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. समजा आपल्याला क्यूब रूट घ्यायचा आहे cube root of p is equal to रूट चा साइन केलं क्यूब म्हणजे 3 इथं आले 3 इथे आला p चा पॉवर दिलेला नाही किती समजायचा 1 काय झालं क्यूब रूट ऑफ p 3 म्हणजे क्यूब हे साइन आहे रूटचं क्यूब रूट ऑफ p that is p raised to the power काय म्हटलं होतं मी हा काय असतो
हा असतो पॉवर म्हणजेच न्यूमरेटर इंडेक्सचा आणि हा असतो रूट दॅट इज p रेज टू द पॉवर 1/3. क्लियर? अशा पद्धतीने नंबरचे रूट डिसाइड करण्यात येतात. आता समजा एखादा नंबर आहे 6 तर क्यूब रूट घेतलं. समजा आपल्याला यायचं इथे 7 रूट ऑफ 90 इज इक्वल टू, बोला कसं लिहा तुम्ही, 7th रूट ऑफ 90. पहिले आपण रूटचं साइन करू. म्हणून इथे 7th रूट घेतलेली आपण 7. कशाचा रूट आहे तो 90चा, म्हणून इथे हा बेस आहे आपला 90चा पॉवर आहे 1 आणि म्हणून याला आपण लिहिणार 90 रेज टू द पॉवर 1/7. क्लियर? 7th root of 90 that is 90 raised to the power 1/7. त्यानंतर आहे जनरल इन्फॉर्मेशन 7th point. यामध्ये in general n root of a, n root of a is expressed as a raised to the power 1/n or here a, here n. Okay. Now note, suppose a raised to the power 1/5 is equal to x. Means fifth root of a is x, and now fifth root of a is x. It is also called as fifth power of x is a. So that is a is x raised to the power 5. ये दोन्ही मीनिंग लक्षात ठेवायची आहे. तर इकडे रूट असेल तर तिकडे पॉवर होतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 हा तुम्हाला सोडवून आणायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. काही अडचण राहिली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा. ओके.